राज्य नाट्य स्पर्धामध्ये काम करताना हं. वेगवेगळे संघर्ष येतात हो. आणि एक आठवणी बऱ्याच दडलेल्या असतात. हं. मग एखादी ताजी आठवण किंवा यार संदीप, की ह्या गोष्टीत मला ही आठवण खूप महत्त्वाची किंवा एक घटना महत्त्वाची आहे. एक राज्य नाट्य स्पर्धेचं नाटक होतं. हं. त्यावेळेस 5-5, 6-6 महिने तालमी चालायच्या बरं. आणि आमचे डिरेक्टर होते खारवे सर. त्यांच्याबरोबर आमचं माणूस अतिशय बारीक-बारीक गोष्टींवरती लक्ष घालणारी ती व्यक्ती होती. अच्छा. आम्ही तालमी-बिलमी केल्या व्यवस्थित. नाटकांचा विशेष अनुभव नव्हता मला आणि दिला होता मला डायरेक्ट मेन रोल. बरं. आम्ही 6 महिने खच्चून तालमी केल्या हां, हां, हां. आणि ज्या दिवशी हे नाटक रंगमंचावरती जाणार होतं, बरं. त्यावेळेस आम्ही पूर्ण तयारीत होतो. फुल कॉन्फिडन्स की बक्षीस आपणच मारणार. हं, 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 हं. पडदा उघडला. इतके प्रेक्षक बघायची सवय नव्हती. अच्छा. खच्चून हॉल भरला होता बरं, बरं. आणि हे सगळे प्रेक्षक पाहिल्यानंतर माझ्या पायातले त्राणच हो. गेले. पटकन खाली बसलो. वाक्य विसरलो. हां, हां. कसं बसं स्वतःला सावरलं. बरोबर. काहीतरी आडवं-तिडवं तिथे बोलून तो सीन जरा रिकव्हर केला बरोबर. आणि पुढे ते नाटक झालं. पण मला तेव्हा एक गोष्ट कळली. नाटक हे पाठांतराचा जरी विषय असला, हां, तरी हां. नाटक हे समजून करण्याचा विषय आहे. बरोबर आहे. हो. काय करायचंय? गिव्ह अँड टेक काय आहे? हं, हं. हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. बरोबर. ब्लॉकेज येतात, पण ते येऊ नये यासाठी सुद्धा काहीतरी एक उपाय आहे. हो. मग ते नाटक सर्वांगाने जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला त्यातनं काही मार्ग मिळतात. येस. आणि मग त्या नाटकाने मला हे शिकवलं, की खूप एक्साईट नाही व्हायचं. हो, हो. तुमचा रोल आहे, तुमच्या समोरचं पात्र आहे, गिव्ह अँड टेक करा, व्यवस्थित नाटक होईल आणि मेंदू शांत ठेवा. स्थिर ठेवा तिथे. बास. त्या विषयाशी निगडीत हां, असं. की आजूबाजूची परिस्थिती बऱ्याच वेळा सांभाळून घ्यावी लागते. घ्यावी लागते. करेक्ट आहे. हं, 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 हं. म्हणजे मी तो मी नवेसे नाटक करत असताना सुद्धा खूप म्हणजे त्या नाटकाने तर मला बरंच काही शिकवलं. म्हणजे मी खरंच उपकार मानीन त्या नाटकाचे. पंत होते म्हणजे प्रभाकर पणशीकर येस, येस, येस. आणि आमचा पहिला प्रयोग होता तो मी नवेचा बरोबर. शिवाजी मंदिरला. हं, हं. पहिला नाही, दुसरा का तिसरा प्रयोग होता शिवाजी मंदिरला. हं, हं, हं. पहिला ॲज युज्युअल सांगली हं, हं. प्रयोग झाला. मी तेव्हा जज करत होतो. नाटक सुरू झालं, नाटक संपलं. हो. दिग्गज लोकं समोर बसली होती. बरोबर. मी कूल होतो, कारण मला जे काही करायचं होतं ते वाचूनच दाखवायचं होतं. हो, हो. त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं त्या नाटकाचं. पंतांनी बोलवलं. पंत मला म्हणाले, "जज का करतोयस?" हं. म्हणलो, "मी कसं ठरवणार?" बरोबर. हां. डिरेक्टरने सांगितलं तसं. येस, येस. डिरेक्टरला बोलवलं. "याला सरकारी वकील द्या." हं, हं, हं. हे ऐकल्याबरोबर वाह! मी घाबरलोच ना. कारण सरकारी वकिलामध्ये शेवटची जी सलोलिकी आहे, ती 20 का 25 मिनिटाची आहे. बरीच पानं आहेत हां. आणि हे कुठून पाठ करायचं? ऐनवेळी मी पंताला म्हणलं, "पंत हे मला शक्य नाही." असले भडकले माझ्यावरती. हां. "एक नाटक कलाकार असून तू मला शक्य नाही असं म्हणतोस? बरोबर. हे हेच करायचं." आणि विजय जोशी आमचे म्हणजे श्रींची इच्छा हो, हो. त्या हं. त्यातनं हे नाटक आलं होतं. विजय, याला सरकारी वकील, बरोबर. दुसरा हा रोल करणार नाही. ते म्हणतील म्हणजे शेवटी अहो, ओके. झालं बाबा, लागलो तयारीला हां. आणि त्याची नाट्य देवतेची कृपा म्हणेन मी, हो, हो. की इतका अवघड रोल घेऊन हं, हं. 265 प्रयोग केले त्याचे. वाह! पण या 265 प्रयोगामध्ये दरवेळेस असं वाटायचं, की हं. आता थोड्या वेळाने तो सीन येणार आहे. अच्छा. आता थोड्या वेळाने तो सीन येणार आहे. हां, हां. आणि अत्र्यांचं लिखाण वाह, वाह, वाह! त्याच्यामध्ये तुमचे शब्द नाही चालत. नाही बरोबर आहे. कारण ते बॅलन्स आहेत सगळे. हं, हं, हं. तिथे चुकूनही तुम्ही तुमचा शब्द जर टाकला, हं. तर अख्खा सीन बिघडतो. बरोबर. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्यामुळे अत्र्यांचीच भाषा बोलायची. त्यामुळे पाठांतर चोख पाहिजे आणि दरवेळेस ती धास्ती असायची, काय चुकतंय का? काही चुकतंय का? पण पण प्रत्येक प्रयोगात वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतं किंवा म्हणूनच तर नाटकाला हां, प्रयोग म्हणतात ना. बरोबर आहे. हं, हं, हं. नाटकाचा प्रयोग म्हणजे आज जे तुम्ही केलं, हां, उद्या ते उद्या तुम्ही थोडंसं वेगळं करू शकता. हो, हो, तुम्ही हो. विचार करता, की अरे हा अजून चांगला करण्यासाठी मी काय करू? बरोबर. त्यामुळे हे प्रयोग आहेत. अनुभवाने ते येतं. हां, अगदी तुम्ही 1000 जरी प्रयोग केले ना, तरी तो प्रयोगच आहे. दरवेळेस तुम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करता. कारण ही कलाकार आणि प्रेक्षक ही जी नाळ झालेली असते ना, येस, येस, येस. त्याचं आहे. नक्की, नक्की. हां.